प्रामाणिक रामू. एका छोट्या गावात रामू नावाचा मुलगा राहत होता. तो हुशार आणि खेळकर होता, पण कधी कधी खोटं बोलायचा. एके दिवशी रामूच्या वडिलांनी त्याला बाजारातून साखर आणायला सांगितली आणि त्याला 10 रुपयांची नोट दिली. रामू आनंदाने बाजारात गेला आणि त्याने साखर विकत घेतली, पण दुकानदाराने चुकून त्याला 5 रुपये जास्त सुट्टे दिले. रामूला हे समजताच त्याच्या मनात द्विधा निर्माण झाली. हे पैसे ठेवून घ्यावे का? यातून मी माझ्या आवडीचं काहीतरी विकत घेऊ शकतो. पण त्या क्षणी त्याला त्याच्या आजोबांची शिकवण आठवली. माणसाने नेहमी प्रामाणिक राहायला हवं. विश्वास एकदा गमावला की परत मिळवणं कठीण असतं. त्याने ठरवलं की तो खोटं बोलणार नाही. तो पुन्हा दुकानात गेला आणि दुकानदाराला म्हणाला, काका, तुम्ही मला चुकून पैसे जास्त दिलेत. दुकानदार आश्चर्यचकित झाला आणि म्हणाला, बाळा, तुला हे पैसे ठेवता आले असते, पण तू मला परत केलेस. तुझा प्रामाणिकपणा खरोखरच कौतुकास्पद आहे. तेवढ्यात गावाचे सरपंच तिथे आले. त्यांनी संपूर्ण प्रसंग पाहिला आणि रामूचे कौतुक केले. त्यांनी गावात सगळ्यांसमोर रामूला गौरवून सांगितले, रामूने आज आपल्याला शिकवले की प्रामाणिकपणा किती महत्वाचा आहे. त्याचा हा गुण प्रत्येकाने अंगीकारायला हवा. गावातील लोकांनी टाळ्या वाजवल्या. सरपंचांनी रामूला एका मोठ्या कार्यक्रमात गावाचा सर्वात प्रामाणिक मुलगा म्हणून सन्मानित केले आणि त्याला एक नवीन पुस्तक आणि शाळेची फी देखील माफ करण्याचं बक्षीस दिलं. रामूच्या आईवडिलांना खूप अभिमान वाटला. त्या दिवसापासून रामू गावात प्रामाणिक रामू म्हणून ओळखला जाऊ लागला. प्रामाणिकपणामुळे लोकांचा सन्मान आणि विश्वास मिळतो. बक्षीस म्हणून मिळणाऱ्या वस्तूंपेक्षा आयुष्यभर मिळणारा आदर आणि विश्वास खूप मोठा असतो. म्हणूनच सत्य ही सर्वोत्तम नीती आहे.